बदलापुरातल्या सागर इन्व्हेस्टमेंट या गुंतवणूक कंपनीच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। गुंतवणूकदार गेल्या 4 महिन्यांपासून या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते। अखेर श्रीराम समुद्रसह कुटुंबातल्या एकूण 5 जणांवर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केलाय। पण ज्यांनी आपली आयुष्यभराची पुंजी इथं गुंतवली आहे त्यांना जगणं मात्र कठीण झालंय। पैसे परत मागितले होते, त्यांना फसवणूक केली कारण की खूप महिने त्याच्या मागे लागून सुद्धा पैसे मिळत नव्हते। आपली सगळीच पुंजी सागर इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकलेल्या या किरण जोशी माउथ पब्लिसिटीला भुलून त्यांनी आई आणि त्यांचे 25 लाख सागर इन्व्हेस्टमेंट मध्ये गुंतवले। आता व्याज तर नाहीच, पण गुंतवलेले पैसे परत मिळतील की नाही याची शाश्वती नसल्याने किरण जोशी या हवालदिल झाल्या आहेत। वडिलांच्या रिटायरमेंटचे पैसे आणि मला जे पैसे माझ्या सासरून वगैरे मिळाले ते म्हणजे असं करून माझ्या आईच्या जीवनभराची पुंजी आणि माझ्याही जीवनभराची पुंजी आमची समुद्रांकडेच आहे। मला तर वाटतं उपोषणाचं सत्र किंवा आत्महत्या सत्र जसं शेतकऱ्यांचं सुरू आहे ना तसं आमचं इथे सुरू नको व्हायला। जोशी यांच्यासारख्याच कल्याण डोंबिवली पुणे मुंबई इथले 4000 गुंतवणूकदार आहेत ज्यांचे पैसे या इन्व्हेस्टमेंट कंपनीत अडकले। ही रक्कम 300 कोटींच्या घरात आहे। गुंतवणूकदार गेल्या 4 महिन्यांपासून सागर इन्व्हेस्टमेंट विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी संघर्ष करतायत। अखेर हे गुन्हे दाखल झालेत। 26 एप्रिलला मीटिंग दिली आणि त्यात त्यांनी आम्हाला क्लिअर सांगितलं की माझ्याकडे फक्त 5 कोटी रुपये आहेत आणि द्यायचे आहेत त्यांना 300 कोटी आणि आहेत त्यांच्याकडे 5 कोटी आणि कमीत कमी बदलापुरातली ही विश्वल्ली ठेसायला कायदेशीर ठेसायला पाहिजे की बदलापुरासारख्या मध्यमवर्गीय लोकांना येऊन कोणी लुटायचं आणि निर्धास्तपणे सांगायचं की आता मी पैसे देऊ शकत नाही। बदलापुरातील काही नगरसेवक, नामांकित डॉक्टर आणि बिल्डर लोकांचे पैसे देखील सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये अडकलेले आहेत। आर्थिक गुन्हे शाखेनं या सागर इन्व्हेस्टमेंटच्या संचालक मंडळावर गुन्हे देखील दाखल केले आहेत। मात्र हे गुन्हे दाखल झाल्यानंतर गुंतवणूकदारांना आपले पैसे मिळणार आहेत का हा देखील प्रश्नच आहे। ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांना पकडल्यानंतर तरी आमचे पैसे परत मिळतील अशी आशा हे गुंतवणूकदार बाळगून आहेत। पण वारंवार अशा बोगस स्कीम्स विषयीच्या फसवणुकीच्या बातम्या ऐकायला मिळतात, तरी थोडा जास्त परतावा मिळण्याच्या नादात आपण आपले पैसे अशा इन्व्हेस्टमेंट कंपनीत गुंतवतो। ही चूक नाही का? गणेश गायकवाड, IBN लोकमत, बदलापूर।